नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण उठलेलं आहे, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे। तर आता आपल्याला निघायचं आहे बाबांच्या दर्शनासाठी। तर बॅग वगैरे घेतली, स्वेटर वगैरे घेतलं, तर बोललो चला। रुपेश भाऊ पण एकदम टाकाटक तयार झाले, चावी वगैरे घेतली रूमची, रूम बिम बंद केला। तर अशा प्रकारे गेलो, चावी दिली रिसेप्शनला। मस्त बघू शकता तुम्ही आपली टाटा कशी ठाटाट उभी एकदम, काही विषय येत नाही। मग शेट बोलले चला आपण जाऊया आता बाबांच्या दर्शनासाठी। तर निघालो आम्ही बाबांच्या दर्शनासाठी। तर जरा आजूबाजूचा नजारा बघितला, एकदम थंड थंड गारगार एकदम होतं। हे तर बघू शकता, हे तर तुम्हाला माहितीच असेल। अशा प्रकारे पुढे आलं, शेट बोलले आपल्याला पुढे लग्नाला जायचं, आपल्याकडे टाईम नाही, तर आपण VIP पास घेऊया। VIP पास वगैरे शेटने घेतलं, मोबाईल वगैरे जमा केलं। तुम्हाला माहिती आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर मस्तपैकी मोबाईल वगैरे दिले, आम्ही दर्शन वगैरे घेतलं। अशा प्रकारे आलो बाहेर, एकदम मस्त मजेत दर्शन झालं आमचं। एवढी गर्दी तर नव्हती, पण मस्तपैकी दर्शन झालं। मग आजूबाजू जरा बोललो लुक घेऊया, जरा नजारा घेऊया कसा वाटतो। एकदम भारी कमानीचा लुक वगैरे एकदम भारी दिसत होता। मग अशा प्रकारे मस्त फोटो वगैरे काढलं, भगवान शेटने वगैरे मस्त, रुपेश भाऊनी पण फोटो वगैरे काढलं मस्त। आम्ही फोटो वगैरे काढलं, जरा कळसाचं दर्शन घेतलं। ओम साईराम म्हणत आम्ही निघालेलो आहे आता पुढील वाटचालीत। बाहेर आलो तर शिर्डी नगर परिषद आय लव्ह साईबाबा त्यांनी लोगो काढला होता, तिथं पण जरा फोटो वगैरे घेतलं। मग आलो डायरेक्ट नाश्ता करायला। नाश्ता केला, पोहे खाल्ले, चहा पियालो, मस्तपैकी वडापाव वगैरे खाल्ला। अशा प्रकारे परत आलो, आपल्याला गाडी घ्यायची होती। रुपेश शेटना नुसतं कॅन्टीनवरनं फोन येत होते, तर बाबा वडा किती टाकू, समोसा किती टाकू, ह्याला किती काय देऊ, त्याला किती, बोला असू दे चला, बिझनेसमॅनचं असंच असतं, तर काही विषयच ना। तर मग अशा प्रकारे आलो आम्ही, गाडीत बसलो, ओम साईराम म्हटलं, स्वामी समर्थांच्या पाय पडलो, दत्तगुरूंच्या पाय पडलो। मस्तपैकी आम्ही आता निघालेलो आहे पुढील वाटचाली। आम्हाला एका लग्नासाठी आम्हाला जायचं होतं पुढे, तर बसलो आपण गाडीत बसल्यानंतर शेट वगैरे बसलो। शेट म्हणजे काय दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून, त्यांचा काय विषयच नाही। तर मस्तपैकी बसलो गाडी, त्याच्यावर पुढचा प्रवास चालू केला। तर भेटूया आपण मंडळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद, थँक्यू सो मच।